ज्या पद्धतीनं विद्यापीठ आयोगाने म्हणजे युजीसीने हे 13 जानेवारी 2026 रोजी ज्या पद्धतीचे नवीन निकष आणि नवीन नियम लागू केलेत आणि या नवीन निकष आणि नवीन नियमानुसार ज्या पद्धतीने एससी एसटी ओबीसी दिव्यांग आणि महिला यांच्यासाठी ज्या पद्धतीच्या आचारसंहिता किंवा ज्या पद्धतीचे कवच कुंडल यांच्यासाठी निर्माण केली आहेत, खऱ्या अर्थानं तेच कवच कुंडलांना घेऊन आता सध्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात ज्या पद्धतीनं विद्यापीठ आयोगाने म्हणजे युजीसीने हे 13 जानेवारी 2026 रोजी ज्या पद्धतीचे नवीन निकष आणि नवीन नियम लागू केलेत आणि या नवीन निकष आणि नवीन नियमानुसार ज्या पद्धतीने एससी एसटी ओबीसी दिव्यांग आणि महिला यांच्यासाठी ज्या पद्धतीच्या आचारसंहिता किंवा ज्या पद्धतीचे कवच कुंडल यांच्यासाठी निर्माण केली आहेत, खऱ्या अर्थानं तेच कवच कुंडलांना घेऊन आता सध्या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात